नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ओवी पोलीस स्टेशनला आलेली असते तेव्हा अबोली म्हणत असते की बाळा, हे बघ, तू अजिबात घाबरू नकोस. तुला सरांजवळ जे काही बोलायचं आहे ना ते तू सरांना सांग, अजिबात घाबरू नकोस. तेव्हा ओवी म्हणत असते की सर, माझी मैत्रीण हरवली आहे. दीपाली काल रात्रीपासून गायब आहे. ती मला दिसलेलीच नाही आहे. काल रात्री ती माझ्याबरोबर नाईट स्कूलला सुद्धा नाही आली आणि आज सकाळी चौकामध्ये फुलं घेऊन सुद्धा नाही आली. मग ती कुठे गेली असेल? ती हरवली आहे सर. मी तिला खूप शोधलं पण ती मला कुठेही सापडलेली नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते की दीपाली अशी कुठे जाईल? काल तर आपण भेटलो होतो ना. तेव्हा इथे ओवी म्हणत असते की काल आपण भेटलो होतो, त्यानंतर ती नाईट स्कूलला सुद्धा नाही आली, सकाळी चौकामध्ये फुलं विकायला सुद्धा नाही आली. मग ती कुठे गेली असेल सर? सर, ती हरवली आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, बाळा तू काळजी करू नको, आपण तुझ्या मैत्रिणीला दीपालीला शोधूया. तेव्हा अबोली म्हणते, सर मी दीपालीला ओळखते, कालच आमची भेट झाली होती, अचानक ती कुठे जाईल? तेव्हा इथे काल रात्रीपासून तिचा पत्ता नाही आहे. अंकुश म्हणत असतो की हे बघ बाळा, तुझ्याकडे तिचा फोटो वगैरे आहे का? ओवी म्हणते की नाही, फोटो तर नाही आहे दीपालीचा माझ्याकडे. तेव्हा अंकुश म्हणत असतो, बघितलंच जाधव, तू या मुलीला जर इथून पाठवलं असतंस तर काय झालं असतं? कुठे गेली असती ती? तिची मैत्रीण हरवली आहे म्हणून मिसिंग कंप्लेंट नोंदवायला आली आहे ती रितसर, आणि तू तिला इथून जायला सांगत होतास. प्रत्येक वेळेला इथे वेगवेगळी कारणं काढून यायला ही मुलं काय तुला वेडी वाटली? त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो की हे बघ, तू ह्या मुलीला व्यवस्थित माहिती विचारून घे. तिच्याकडे त्या मुलीचा फोटो नाही आहे पण त्या मुलीचं वर्णन विचारून घे. नंतर आपण ते स्केचसुद्धा तयार करून घेऊ आणि सगळी माहिती आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट कर आणि त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर इथे आता इकडे अंकुश म्हणत असतो, जा बाळा, त्या काकांना सगळी तुझ्या मैत्रिणीबद्दल माहिती दे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, तिला थोडं खायला देता का? तेव्हा अंकुश म्हणत असतो की जाधव, तिच्यासाठी काहीतरी खायला मागवा, ज्यूस वगैरे तिला द्या आणि तिला खाल्ल्यानंतर तिला ती माहितीसुद्धा विचारा आणि तिच्या मैत्रिणीचा लवकरात लवकर शोध घ्या. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, जा बाळा, त्या काकांना सगळी माहिती सांग, पोटभर आधी काहीतरी खाऊन घे आणि मग त्या काकांना माहितीसुद्धा दे. दीपाली सापडेला, तू अजिबात काळजी करू नको. आणि अबोली आपलं कार्डसुद्धा ओवीला देते आणि म्हणत असते, हे माझं कार्ड आहे, याच्यावरती माझा नंबर आहे. तुला दीपालीबद्दल काही कळलं किंवा आम्हाला काही माहिती कळली तरी तुला आम्ही देऊ, पण तुलासुद्धा काही कळलं तर तू मला या नंबरवरती फोन कर, मग तर चालेल ना? तेव्हा ती मुलगी म्हणते की हो ठीक आहे, चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, अंकुश जाता जाता म्हणतो की चल अबोली, आपल्याला जायचे, सत्काराला उशीर होईल. आणि तो म्हणतो की जाधव, सगळी माहिती व्यवस्थित घ्या विचारून आणि त्या मुलीचा शोध सुरू करा, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला कळवा. त्यानंतरला इकडे क्रिश येतो. क्रिश बघतो तर काय, तर इकडे आता खूपच व्यवस्थित अशी मनवा तयार झालेली असते. मनवा खूपच जास्त सुंदर तयार झालेली असते. तेव्हा क्रिश येतो आणि म्हणत असतो, मनवा, अगं तू? तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश, मी कशी दिसते? सुंदर दिसते ना? तेव्हा क्रिश म्हणतो, हो मनवा, तू सुंदर दिसतेस आणि तू आता नाही, तू नेहमीच सुंदर दिसतेस. अगं पण तू इतकी तयार का झाली आहेस? तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश, तुला ना काही कळतच नाही, आज आपल्या चाळीमध्ये वहिनीचा सत्कार होणार आहे, तुला माहिती नाही आहे का? तेव्हा क्रिश म्हणतो, मनवा, अगं मला माहिती आहे की अबोलीचा सत्कार होणार आहे, पण म्हणून तू का इतकी तयार झाली आहेस? तू इतकी तयार झाली आहेस की जसं काही सत्कार तुझाच आहे, अबोलीचा नाही. तेव्हा मनवा म्हणत असते, क्रिश, अरे असं काय करतोयस तू? जरी सत्कार वहिनीचा असेल तरीसुद्धा स्टेजवरती गेल्यानंतर वहिनी माझं नाव घेईल ना, माझं भरभरून कौतुक करेल. ती म्हणेल की मनवा माझी असिस्टंट आहे, मनवाने मला प्रत्येक केसमध्ये खूप मदत केली, मनवा होती म्हणून मी हे सगळं शक्य करू शकले, असं ती म्हणणार नाही का? सांग बरं तू. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हां बोलेल कदाचित. तेव्हा मनवा म्हणते, अरे असं काय बोलतोयस की बोलेल कदाचित? अरे बोलेलच ना वहिनी, मी तिची असिस्टंट आहे, मी तिला प्रत्येक वेळेला प्रत्येक केसमध्ये मदत केली, मग ती माझं नाव घेणार नाही का? सांग बरं तू. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हो घेईल, ती घेईल तुझं नाव. तेव्हा इथे मनवा म्हणते की तिथे आता शांतादेवीसुद्धा येतील, शांतादेवीसुद्धा माझं कौतुक करतील. मग जर वहिनीने मला स्टेजवरती बोलावलं आणि मग मी स्टेजवरती गेले तर अशी साधी साडी नेसून जाऊ का? चांगली साडी नको. आणि हे बघ, हे कानातले, हे तू मला मागच्या वेळेला गिफ्ट केले होतेस, तेच हे कानातले आहेत. तेव्हा इथे आता स्टेजवरती जायचं आहे आणि माझा सत्कार वगैरे होईल, माझं नाव घेतलं जाईल, म्हणून इथे मनवा एकदम व्यवस्थित तयार झालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
अबोली आणि अंकुश दोघेजण आता चाळीमध्ये आलेले असतात. त्यानंतरला चाळीमध्ये आल्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, बघितलंस ना, सालकरी खूप खुश आहेत हा, तुझं सत्कार करण्यासाठी किती जय्यत तयारी केली त्यांनी. तेव्हा इथे अबोली आता तिच्याच विचारांमध्ये असते. काही झालं तरीसुद्धा अबोली असा काही विचार करते की माणूस काय बोलतोय त्याच्याकडे सुद्धा तिचं लक्ष नसतं. त्यानंतर इथे अबोलीला आठवत असतं इथे दीपाली आणि ओवी तिला मिळालेले असतात. त्यानंतरला दीपाली मिसिंग आहे, ओवी अशी कंप्लेंट करायला आलेली असते. त्याचा विचार करत इथे आता अबोली उभी असते. अंकुश म्हणतो, अबोली काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा अबोली म्हणत असते की सर बघा ना, म्हणजे दीपाली अशी कुठे लगेच गायब होईल? काल तर तिला भेटणं झालं आणि संध्याकाळपासून ती गायब आहे, असं कसं होईल सर? कुठे गेली असेल ती ठीक तर असेल ना? तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली तू नको विचार करू तिचा एवढा. हे बघ ते कुठेतरी असेल, ती जरी क्लासला गेली नसेल किंवा ती आता शाळेत गेली नाही आहे, फुलं विकायला आली नाही, तिची तब्येत बरी नसेल, नाहीतर ती कुठेतरी गेली असेल. मी सांगितलं आहे ना, शो सुरू करायला सांगितलं आहे, मी तसे आदेश दिलेत त्यांना. दीपालीचा शोसुद्धा सुरू झाला आहे आणि तिचं स्केच तयार करून घेतलं आहे, ते सुद्धा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट केले. तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश अबोलीला धीर देत असतो. तेवढ्यातच इथे तो म्हातारा माणूस जो इकडे आता कापूस विकत असतो, तो माणूस तिथे बसलेला असतो आणि दीपाली त्याच्यासमोर उभी असते. तो माणूस, मूर्ख माणूस, जसं करत असतो तशी दीपाली करत असते. तो टाळ्या वाजवतो. दीपाली त्याला फॉलो करत असते, तीसुद्धा टाळ्या वाजवते. तो इकडे आता आपल्या गालांवरती आपल्याच हाताने जोर जोरात मारायला लागतो. तेव्हा दीपालीसुद्धा आपल्या गालांवरती जोर जोरात मारायला लागते. त्यानंतर तो अचानक आपले हात थांबवतो. दीपालीसुद्धा आपले हात थांबवते. अशा रीतीने आता तो माणूस जसं करत असतो तशी दीपाली त्याला फॉलो करत जात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोली आता छान अशी सिंपल तयार झालेली असते. तेव्हा तिला दीपालीची आठवण येत असते. ती म्हणत असते, अबोलीताई तू मला खूप आवडतेस. तुला माहिती आहे का, तुझा न्यूजपेपरमध्ये सुद्धा फोटो आला होता आणि मोबाईलवरती सुद्धा तुझ्या रील्स खूप व्हायरल होतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे ती म्हणत असते की अबोलीताई हे माझ्याकडून तुझ्यासाठी, आणि तिने तिला गुलाबाचं फूलसुद्धा दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो मनवा येते आणि म्हणते, वहिनी काय झालं, कसला विचार करतेस तू? तेव्हा अबोली म्हणते, नाही मनवा, मी कसला विचार करत नाही आहे. तेव्हा इकडे मनवा आता 2-3 केसेसची नावं घेते आणि म्हणते, तू या केसेसचा विचार करतेस का? तेव्हा अबोली म्हणते, नाही मनवा, मी कसलाच विचार करत नाही आहे खरंच. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, वहिनी तुला मला सांगायचं नाही आहे का? तेव्हा अबोली म्हणते, नाही गं, असं अजिबात नाही आहे, मी तुला का नको सांगू? तेव्हा मनवा म्हणते, मग सांग ना, तू कसला इतका विचार करतेस, कसलं तुला इतकं टेन्शन आहे, हे मला पण सांग ना. तेव्हा अबोली म्हणत असते, मनवा अगं कसं सांगू तुला, तुला माहिती आहे का, दीपाली नावाची मुलगी आहे, ती अगं हरवली आहे. कालपासून तिचा काही पत्ता नाही आहे. तिची मैत्रीण आली होती पोलीस स्टेशनला तिची मिसिंग कंप्लेंट नोंदवायला. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, दीपाली ही मुलगी कोण आहे? तेव्हा अबोली म्हणत असते, अगं आपण नाही का शांतादेवीकडे जात होतो, तेव्हा चौकामध्ये त्या 2 मुली फुलं विकत होत्या, त्यातली ती दीपाली. मी म्हणाली की ही मुलगी खूप हुशार आहे, ती मुलगी अगं हरवली आहे. तेव्हा इथे मनवा म्हणते, पण वहिनी अगं ती मुलगी अशी अचानक कशी काय हरवली? तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते की वहिनी ती मुलगी नक्की हरवली आहे की कुठे गेली आहे? तेव्हा अबोली म्हणते, ते मला काही कळत नाही आहे, पण ती मुलगी सापडत नाही अशी मैत्रीण तिची पोलीस कंप्लेंट करायला आली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो, अबोली तू नको इतका विचार करू, अगं ती मुलगी असेल कुठेतरी, तिला आपण शोधूया ना. आणि तसंही मी पोलीस स्टेशनमध्ये आदेश दिलेत, तिला शोधायला सांगितलं आहे. तिचं स्केच तयार करून लोकांना देण्यात आले. त्याचबरोबर आजूबाजूच्या पोलीस स्टेशनलासुद्धा ते स्केच आता सर्क्युलेट करण्यात आले. ती मुलगी आपल्याला लवकर सापडेल, तू नको काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोलीने त्या ओवीला आता तिचा मोबाईल नंबर दिलेला असतो. तेव्हा इथे ओवी तिला फोन करते आणि म्हणते, हाय अबोलीताई, तुला माहिती आहे का, दीपालीबद्दल काही माहिती मिळाली तर तू मला फोन करायला सांगितलं होतास, मी ओवी बोलते. तेव्हा ती म्हणते, हा बाळा बोल ना, तिच्याबद्दल काही माहिती मिळाली आहे का तुला? तेव्हा ओवी म्हणत असते, ताई अगं दीपालीच्या काकींचा फोन आला होता, त्यांनी मला सांगितलं की ओवी गावाला गेली आहे म्हणून, ती अगदी सुखरूप आहे असं मला सांगितलं, दामिनी आहे. त्यानंतर इथे अबोली म्हणते, हो का, म्हणजे ती गावी गेली असं तिच्या काकीने सांगितलं तुला? तेव्हा ओवी म्हणते, हो. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणतो, अबोली काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, काही नाही सर, ओवीचा फोन होता तर इथे दीपाली तिच्या गावी गेली आहे असं तिची काकी म्हणत होती, ती गावाला गेली आहे
म्हणून ती तिला सापडली नाही, पण तिचा पत्ता लागलाय, ती तिच्या गावी गेले असं तिच्या काकीने ओवीला सांगितलं असं अबोली म्हणत असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली बघितलंस ना तू, अगं मी सांगतोय ना तिला, ती कुठे ना कुठेतरी असेल, तू उगाचच इतकं टेन्शन घेतलंस. त्यानंतर इथे अंकुश अबोलीला म्हणत असतो की हे बघ, तू नको काळजी करू, ती मुलगी जरी सापडली असली ना तरीसुद्धा आपण चौकशीसाठी तिला पुन्हा एकदा भेटायला जाऊ, मग तर झालं. तेव्हा अबोली म्हणते, हो सर ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो क्रिश येतो आणि म्हणत असतो की अरे काय झालं आहे तुमच्या लोकांचं, अबोली, मनवा, अंकुश सर, आहो चला ना बाहेर, सगळे चालकरी जमले, तुमची वाट बघतायत. तेव्हा अंकुश म्हणतो, नाहीतर काय, शांतीदेवी आता कधी येतील, त्या येण्याच्या आधी त्यांच्या सत्कारासाठी आपल्याला उभं राहायला नको का, चला चला आधी बाहेर चला. तेव्हा इथे आता अबोली, मनवा, अंकुश, क्रिश सगळेजण तयार झालेले असतात. रमा सगळेजण बाहेर येऊन आता बसलेले असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की दीपालीच्या काकींचा फोन आला होता ओवीला, खरोखर दीपाली सापडली असेल ना, काही गडबड तर नाही आहे, असं इकडे आता अबोली म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली बाहेर जाते, कारण तिचा सत्कार सोहळा आयोजित केलेला असतो, त्याच्यामुळे तिला जाणं गरजेचंच असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे क्रिश म्हणत असतो की तुम्ही सगळ्यांनी इथे आता एवढी उपस्थिती दाखवली, आपल्या सामान्य चाळीतली, आपल्या इथले गरीब चाळीतली अबोली, सामान्य घरातली मुलगी, तिने इतकं अभ्यास केला, इतके परिश्रम घेतले आणि ती वकील झाली. नुसती वकील झाली नाही तर ती गरीब लोकांच्या केसेस फ्रीमध्ये लढते. इथे प्रत्येकाला, गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे, न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असते. ती पूर्णपणे झटत असते. तिच्या कार्याला आपण सगळेजण इथे सलाम तर करतोच. ती ज्या पद्धतीने केसेस लढते हे कौतुक करण्यासारखंच आहे. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो इकडे अंकुश म्हणत असतो की चाळकऱ्यांचा हट्ट होता, चाळकऱ्यांना इथे अबोलीचं कौतुक करायचं होतं, म्हणून तिच्या सत्कारासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, पण मी खरं बोलते, शांतीदेवी आता येतीलच. तेव्हा रमा म्हणते, नक्की येतील ना गं त्या. तेव्हा मनवा म्हणते, अजिबात काळजी करू नको तू काकू, अगं त्या लवकरात लवकर येतील. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता रमा जरा टेन्शनमध्ये असते. शांतीदेवी एवढं मोठं प्रस्थ इथे येतील का की नाही येणार असं त्यांना वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो. तेव्हा ती गाडी शांतीदेवीची असते. तेव्हा मनवा म्हणते की काकू ते बघ तिकडे शांतीदेवी आल्या. तेव्हा अंकुश म्हणत असतो की मनवे, अगं जा लवकर बुके घेऊन ये आणि त्यांचा तू सत्कार कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता शांतीदेवीची गाडी आलेली असते. तेव्हा इकडे मनवाच्या हातामध्ये बुके असतो आणि ती म्हणत असते की मॅडम, तुमचे खूप खूप इथे स्वागत आहे आणि तुम्ही इथे आलात म्हणून तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अंकुशसुद्धा म्हणत असतो की मॅडम, तुम्ही इथे आलात, तुमचे खरंच खूप अभिनंदन आणि तुमचे आभार की तुम्ही इथे आलात, तुमचं स्वागत आहे. पण खरंच मला खूप आश्चर्य वाटते की तुमच्या इतक्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा इथे आता शांतादेवी म्हणत असतात की मला तर ह्या चाळीमध्ये यायचंच होतं, इतकी कर्तबगार लोकं राहतात ना इथे या चाळीमध्ये, तुमच्यासारखा दमदार इथे पोलीस ऑफिसर आणि तुमच्या बायकोसारखी वकील असताना मला तर इथे यायचंच होतं. आणि आजचा प्रसंग म्हणजे अबोलीचा सत्काराच्या निमित्ताने का होईना, पण मला तुम्ही इथे बोलावलं त्यासाठी खरंच खूप थँक्यू, म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना भेटता तरी आलं. तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू, पण मला तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे, तुमची काही हरकत नसेल तर. तेव्हा इकडे आता शांतादेवी म्हणत असतात की मला गिफ्ट वगैरे कशाला, मी तर इथे तुमच्यासाठी आली आहे ना, तुमचा सत्कार करायला, मग तुम्ही मला गिफ्ट कशाला देताय. तेव्हा अबोली म्हणते, सर प्लीज प्लीज मॅडम नाही म्हणू नका, हे गिफ्ट म्हणजे तुम्ही गिफ्ट समजू नका, तर आमच्या सगळ्यांचं तुमच्यावरती जे काही प्रेम आहे ना ते प्रेम समजा आणि हे गिफ्ट तुम्ही आमच्याकडून स्वीकारा. आणि ती पायासुद्धा पडते. तेव्हा इथे शांतादेवी म्हणत असते की मी ही तुळस माझ्या अंगणामध्ये नक्की लावणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अंकुश म्हणत असतो की मी इथे आता शांतादेवींना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे, मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अंकुशने शांतीदेवी यांना आपलं मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं असतं. तो माईक आता त्यांच्याकडे देतो. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणत असतात की इथे अबोलीच्या सत्कारानिमित्त मला येता आलं, त्यासाठी तुम्ही मला आमंत्रित केलं, तेव्हा मी सगळ्यांचे इथे आभार मानते. पण नेहमी मी बोलतच असते, आता मी इथे ह्या मतदारसंघाचे आमदार असल्यामुळे मी नेहमी बोलतच असते, पण आज मी स्वतः बोलणार नाही आहे. तर आता जिचा स्वागत मी इथे केलं, जिचा सत्कार मी इथे केला, जिच्या सत्काराच्या सोहळ्यासाठी मी इथे आली आहे, तुम्ही मला आमंत्रित केले,
त्या अबोलीचा आवाज मला ऐकायचा आहे आणि ती अबोली कोर्टामध्ये आता कशी न्यायव्यवस्थेमध्ये ती आपला आवाज दणाणते तो आवाज इथे आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला नक्की आवडेल। तेव्हा इथे आता अबोलीला माईक दिलेला असतो आणि शांतीदेवीने अबोलीला आपल्या मनातल्या आता भावना व्यक्त करायला सांगितलेल्या असतात। तेव्हा इकडे मनवा म्हणत असते की आता बघाच तुम्ही आता वहिनी माझं नाव कसं घेते ते। तेव्हा इकडे आता सगळ्यात आधी तर अबोलीचा सत्कार होणार असतो। तेव्हा इथे शांतीदेवी आता स्वतःच्या हाताने अबोलीचा सत्कार वगैरे करतात। तिला इकडे ते शाल देतात, नारळ देतात, श्रीफळ देतात आणि त्याच्यानंतरला इकडे तिला ट्रॉफीसुद्धा दिलेली असते। तर अशा पद्धतीने सर्व चाळकऱ्यांनी मिळून इथे अबोलीचा सत्कार सोहळा आयोजित केलेला असतो आणि त्याच्यामध्ये शांतीदेवी येऊन त्यांनीसुद्धा 4 चांद लावलेले असतात। अशा पद्धतीने इथे अबोलीचा सत्कार झाल्यानंतर आता शांतीदेवीने तिला बोलायला सांगितलेलं असतं। तेव्हा इकडे अबोली आता म्हणत असते की ठीक आहे, मी बोलण्याचा प्रयत्न करते। खरं तर कोर्टामध्ये जेव्हा मी एखादी केस लढत असते, युक्तिवाद करत असते, तेव्हा मला इतकं दडपण येत नाही जितकं की मला आज आलं आहे। खरंच सांगते, काय बोलावं, कुठून सुरुवात करावी मला खरंच काही कळत नाही आहे। तर इकडे आता सरस्वती चाळमध्ये इकडे अंकुश आणि अबोली हे 2 नवरा बायको, एक पोलीस ऑफिसर आहे तर एक वकील आहे आणि दोघांचंही सगळीकडे नाव गाजत असतं। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की खरं तर मला इथे 2 शब्द बोलायची संधी दिलीत त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। आणि इकडे आता ज्या काही आपल्या मॅडम आहेत, ज्या इथे शांतादेवी आहेत, त्या स्वतः न बोलता अबोलीला मान देतात। तेव्हा इथे त्यांचा मोठेपणासुद्धा आपल्याला बघायला मिळतो। तेव्हा अबोली म्हणत असते की इथे मॅडमने मला बोलायची संधी दिली, खरं तर काय बोलू मला खरंच काही कळत नाही आहे। कारण का इथे आता मी जे काही इथे केले, आत्तापर्यंत मी जेवढ्या केसेस जिंकले, जे काही मी केले, आज माझा जो काही सत्कार होतो आहे, याचं सगळं श्रेय एका व्यक्तीला जातं। ती व्यक्ती खंबीरपणे माझ्या पाठीशी नेहमी उभी राहिली, मला ताकद दिली। म्हणजे हे वकील बनण्याचं स्वप्नसुद्धा मला त्या व्यक्तीनेच दाखवलं। काही कारणास्तव मी इथे वकील होणारही नव्हते, पण आता मी वकील बघण्याचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करायचं ठरवलं आणि त्यासाठी इथे मला अंकुश सरांनी खूप साथ दिली। या सगळ्याचं श्रेय जर कुणाला जाईल ना तर ते अंकुश सरांना जाईल। आज मी जिथे कुठे आहे, मी तुमच्यासमोर बोलू शकते, मी कोर्टामध्ये इथे केसेस लढू शकते, इथे गरिबांना न्याय मिळवून देऊ शकते, याचं सगळं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त अंकुश सरांना जातं। कारण हे सगळं त्यांच्यामुळे शक्य झाले, त्यांच्यामुळे मी काहीही करू शकले नसते, त्यांच्यामुळे हे करणं शक्यच नव्हतं, असं अबोली आता सगळ्यांसमोर बोलते। त्यामुळे इथे आता अंकुश म्हणत असतो की अबोलीने आता तिच्या संपूर्ण कष्टाचं श्रेय मला दिलं, हा तिचा मोठेपणा झाला। पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की अबोली आज जिथे कुठे आहे ना, ते फक्त ती तिच्या मेहनतीमुळे आहे। आत्तापर्यंत तिने केलेली मेहनत, तिने केलेला अभ्यास, या सगळ्यामुळे आज ती इथे आहे आणि आज तिचा शांतीदेवी या मॅडमच्या हातून सत्कार होतोय। त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो की अबोलीने जरी मला श्रेय दिलं असलं तरी या श्रेयाची संपूर्णपणे भागीदार ती आहे। मी आपला छोटासा खारीचा वाटा आहे, नाही असं नाही, पण इथे अबोलीच्या हुशारीमुळेच आत्तापर्यंत ही सगळ्या केसेस जिंकलेली आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे अबोली आता सगळ्यांना स्माईल देत असते, हसत असते, तिलासुद्धा आनंद होत असतो की आपला नवरा आपलं इतकं कौतुक करते। पण इथे आता प्रेक्षकांनो तो कापूसवाला म्हातारा त्या ठिकाणी आलेला असतो। तो कापूसवाला म्हातारा चाळीमध्ये येतो, कापूस विकणारा सायकल वगैरे घेऊन, त्याच्या तोंडाला जो कापड असतो तो बाजूला असतो। मग आता हा वेगळा कापूसवाला आहे की दोघेही एकच व्यक्ती आहे ते काही कळत नाही आहे। ते सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागामध्ये लवकरच कळेल प्रेक्षकांनो की हे दोन्ही म्हातारे वेगवेगळे सुद्धा असू शकतात, कारण एकाच्या तोंडाला सतत एक कपडा असतो आणि एकाच्या तोंडाला कपडा नसतो। त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली त्या म्हाताऱ्याकडे बघतच राहते, तेव्हा तो म्हातारा घाबरतो आणि तिथून लगेचच पळ काढतो। तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता तो म्हातारा माणूस ज्या पद्धतीने दीपालीला करायला सांगत असतो ती तसंच करत असते। तो इकडे आता चाकू आपल्या गळ्याला मारतो, तेव्हा इकडे दीपालीच्या हातामध्ये चाकू दिलेला असतो, ती त्या माणसाला फॉलो करत असते आणि ती सुद्धा आपल्या गळ्यावरून इथे चाकू फिरवते। गळा कापल्यानंतर दीपाली आता खाली जोरात कोसळलेली असते। तर इथे आता तो कापूसवाला माणूस इथे बिचाऱ्या लहान मुलींना मारण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे अबोली म्हणत असते की सर खरोखर दीपालीचा पत्ता लागलाय का, की तिची इथे आता काकी खोटं बोलली असेल, दीपालीचा पत्ता लागला असता तर ती आपल्याला दिसते असती ना। तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की दीपाली मला माहिती नाही कुठे आहे, पण हे बघ ही मुलगी, हिची डेड बॉडी सापडली,
तेव्हा ती मुलगी कोण आहे हे आता अबोली बघते. तेव्हा ती म्हणते की ही तर आपली दीपाली आहे ना, मला माहिती आहे ही दीपाली आहे. तेव्हा अंकुश आणि क्रिशला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे दीपालीच ती आहे हे कळल्यानंतर अंकुशला फारच आश्चर्य वाटतं, तर इथे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो.